नाही काळ वेळ तया लागी. लगेच बारकाईने विचार करा. ज्याप्रमाणे सगळ्या प्रापंचिक घडामोडींचा तुम्हा आपल्याला लगेच अनुभव येतो, तद्वत सद्गुरुनाथांचं ब्रीद कर्णरंध्राद्वारे हृदय पटलावर गेलं की जीवाच्या ठिकाणी लगेच बदलाव होतो. लगेच माणूस संतांसारखा होतो. आपण सारिखे करीती सरकार नाही काळ वेळ तया लागे. कुठल्याही प्रकारचा काळ वेळ त्याला लागत नाही. कारण संतांचं ब्रीद आहे. संत महात्मे म्हणतात, आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये कुठेतरी उन्हपुर पाहत होतो आणि त्या उन्हापुऱ्याच्या नादी लागून आमचं जीवन सुद्धा सुजलाम सुफलाम होत नव्हतं. पण ज्या दिवशी संत महात्मे आमच्या जीवनात आले त्या दिवशी आमच्यात बदल आमूलाग्र सांगितलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घातले आढळ, मीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ. कितीदा? एकदा कृष्णांजन तुमच्या डोळ्याला लागलं की कृष्णांजनाची जी पावर आहे, कृष्ण ध्याता कृष्णची होती, राम ध्याता रामची होती. तयांची या स्थिती काय वर्णू? अशा महात्म्यांची स्थिती वर्णन करण्याजोगी नाही. कारण सगळ्या महात्म्यांनी आवर्जून सांगितलं की कुठेही जा, कसेही राहा, पण माझ्या परमात्मा चिंतनाला चुकू नका. परमात्मा चिंतनाने आमूलाग्र बदल घडतो आणि तो आमूलाग्र बदल ज्ञानोबरायांनी सांगितला. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोजवड. आणि अशा सोजवड रस्त्यावर उतरण्यासाठी तुमचं आपलं जीवन आहे. मग तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही काही खराब रस्त्यावर चालू राहिलो का? आम्ही खातच नाहीत, पेतत नाहीत, दारून अड्डाकडे जातच नाहीत, तरी आम्ही कसं काय सांग राहिना तुम्ही? मग तुकोबाराय काय खायत का, पेयत का? 7 पिढ्यांची त्यांची वंशावळी, 7 पिढ्या मागच्या कुठल्याही प्रकारच्या व्यसनाधीन नव्हत्या, तरी त्यांना गुरूंकडे जावं. ज्ञानोबरायांचा विचार केला तर उपजताच ज्ञानी ऐसे वर्म जाणूनी. पण तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये माझ्या उद्धार करण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या श्री गुरुरायांची पावले स्थापित करावी लागली. आता ज्ञानोबराय खायचे प्यायचे का? नाही. नाथबाबांचा विचार केला तर नाथबाबा म्हणतात, आमच्या कुळात सुद्धा मात्र 7 पिढ्यांपासून कृष्ण भक्तीचा नाद होता, पण आमच्या मनाला मात्र शांती लाभत
शांती ब्रह्म असलेले नाथबाबा म्हणतात, मला सुद्धा माझ्या सद्गुरुनाथांकडे जावं लागलं, जनार्दन स्वामींची कास धरावी लागली, तेव्हा माझ्या अंतकरणावर जे काही अज्ञानाचं पडड होतं ते बाद झालं. आता तुमचा आपला जर विचार केला तर तुमच्या आपल्या ठिकाणी भक्तीचा जर विचार केला तर आमना मामा बी पेनार, आमना बाप बी पेनार, आमना मोठा भाऊ बी पेनार, शेजारी बी हात धरी लई जाणार. आमले कस काय होई बुवा, वही आमना नाही होणार. भाग्यशाली आहेत तुम्ही. आपण तुमच्या आपल्या या प्रांगणामध्ये जिवंत असलेली संत मालिका आली आणि जिवंत परंपरेचे संत तुमच्या आपल्या ठिकाणी आले. तुम्हा आपल्याला रस्ता दाखवला. अनंत उपकार आहेत त्या संतांचे. काय सांगू आता भक्ती सूत्राचा विचार समजावून सांगितला. तुमचं आपलं कल्याण कशात आहे हे समजवलं. पण दुर्भाग्यवश आम्ही 4-6 महिने टिकतो आणि 4-6 महिन्यांनी रिव्हर्स जातो. दुर्भाग्य आहे. रिव्हर्स जाऊ नका. कोणाच्या सांगण्यावारी जाऊ नका. सोपी गोष्ट सांगतो. डॉक्टर काय सांगे त्यांना भरोसा. तुमना गावकडे हत्ती येस का? हत्ती येस ना. निध्यान आमनेर मध्ये केलोय, सर्कस मध्ये केलोय, टीव्ही मध्ये केलं. टीव्ही ना हत्ती बोगस. ओरिजिनल देखा ना, ओरिजिनल नाही का? आता आमच्याकडे 5-6 दिवसापूर्वी हत्ती आलेला होता. त्याला 10 रुपये दिनात की तो आशीर्वाद देश डोका. त्यांनी सोंडच ठी हो असं दाबाई गो. मी नुसती सोंड ठिते दाबाई गो, पाय ठिते काय होईल काही सांगता येत. सोंड ठी तरी दाबाई गो म्हणजे केवढी ताकद आहे हत्तीमध्ये. काय खास हत्ती? हत्ती काय खास नाही बोकडे घी जा. काय खातो हत्ती? झाडपाला. क्या बात है. आणि तुम्ही आधी काय खातस? कोंबडी पिस्ता समाधानी जात. खरे खोटे सांगा. निसर्ग तुम्ही का त्या संतांचा उपक्रम आहे. ते म्हणतात जे तुमच्यासाठी बनवलं प्रकृतीने त्याचा अंगीकार केला तर तुमच्यातली जी बुद्धी आहे ती निर्मळ होईल, ती सोजवड होईल. त्या बुद्धीचा वापर केला तर ज्ञानोबराय म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका
उच्च कुळात जन्माला आलो तुम्ही आपण, आणि उच्च कुळाचा विचार धारणा, ही विचारधारा जर आपल्या मनात ठेवली तर कुठल्याही प्रकारचं आमचं वाटोळं होणार नाही. खायला भरपूर आहे. आता मी परवा समाचार ऐकले, ते होळीच्या दिवशी म्हणे लाईन लागली होती पुण्याच्या मार्केटमध्ये, मुंबईच्या मार्केटमध्ये 850 रुपये किलो विक्री होती. म्हणजे किती? 850 रुपया मा काजू बी जातील किलो भर, आणि बदाम बी जातील. रोज दिनात पोरेसले खावाल ते त्या खुश राहते. परिणाम होतो, परिणाम. तैसे खावे अन्न तैसे होय मन. मन जसं तुम्ही मात्र अन्न प्राशन कराल तसं तुमचं मन होईल. नाहीतरी साधू संतांनी सांगितलं, जे कोल्ह्या कुत्र्याचं धन आहे ते तुमचं आपलं कशाला करता? तुमचं आपलं धन वेगळं आहे. हा, सुपाचं असं आईने आपल्याला दूध पाजलं, सुपाचं असं गोड दूध होतं. त्या गोड दुधासारखं तुमचं आपलं बोलणं गोड आहे, तुमचं आपलं वागणं गोड आहे, तुमच्या आपल्या सगळ्या क्रिया गोड आहेत. मग कशाला तुम्ही मात्र त्या चवीकडे जाता? विडंबना आहे. एका बाळाने माळ घेतलेली होती. त्या बाळाला सांगितलं त्याच्या आईने, बाबाने सांगितलं, माळ काढ रे, अजून दाखला आहे तू. कसा आहे तू? दाखला आहे? दाखला नाही, मोठा आहे तो. तुमच्यापेक्षा त्याला जीवन जास्त जग नाही. कोण मोठा आहे? तो मोठा आहे. तो सांगितच तुमले वागणं पडी. पण आम्ही उलट फ्याड डोकामा घाललेतच. तुम्ही शांत असलेल्या जीवाकडे गेलात तर तुम्हाला त्या घरामध्ये शांती प्राप्त होते. मग त्या घराण्यात शांती आली कुठून? शांती ब्रह्मनाथ बाबांकडे शांती आली. कशा पायी आली? सद्गुरूंच्या कृपेपायी शांती आली. तद्वत आमच्या कुळात जर काही एखादा माळकरी, लहान माळकरी झाला, त्याला म्हणतो, हो तू चावशी रंगत निघी का? म्हणे निघी. म्हणतो तू न चायल नितून बाप न चायल न्यार न्यार राही म्हणे एकच रे बाबा. म्हणतो मग माळ घाला नाही, माळ काळाने. सांगू नका लेकरांना, त्यांच्या रस्त्यावर चालू द्या, त्यांना रिवर्स आणू. ज्ञानोबरायांची मुक्ता अवघ्या 3 वर्षाची असताना माळकरी झाली, आणि आमना टेपारना विधातच तरी माळा घालतेच नाही. हा, आणि गाठलेल्याला आडवे जातात. भक्ती सूत्रासाठी आडवा गेला हिरण्यकश्यपू. परिणाम काय झाला? चांगलं नाव निघस का त्यानं? मस्त होता हो, प्रल्हाद ना बाप हौद्या का, प्रल्हाद ना बाप जाईल असं म्हणत नाही ना. कर्म जसे कराल, आडवे गेले भक्तीला तर त्रास होईल, आडवे जाऊ नका. जो जीव त्याचं प्रारब्ध घेऊन आलेला आहे त्या जीवाला मात्र आडव्या वाटेवर चढवू नका. त्याला सोजवड वाट दाखवा. आणि जो जो सोजवड वाटेवर चढतो त्याला कृष्ण भेटल्या वाचून राहा. आता कृष्ण भेटीसाठी तुम्ही आपण आलो इथे का नुसतं टाइमपास? भेटना मग रात्री भेटना 2 वाजता. म्हणले चांगला भेटना, आपले लंगड्या कृष्ण भेट. ह्या का अशी राहिना? हे द्या का त्या पोरी अशी राहिना? तुम्ही का अशी राहिना? तुमले कृष्णच भेटणार, तुमले काय असू नाही का? ज्याला ज्याला भेटला त्याला आतून उमाळी फुटली, हसायला लागली नाही का? ज्यांना ज्यांना कृष्ण भेटतो त्यांना आतून उमाळी फुटते, आणि ज्यांना कृष्ण भेटत नाही तो म्हणतो काय हशी राहिना, चला आपले तिला हशी राहिना नाही का? नाही ना. म्हणून तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण, शब्दांचे गौरव कामा नये. नुसतं बोलण्या चालण्यावारी कृष्ण भेटणार नाही. कारण कृष्ण भेटीसाठी मनाला उन्मन करावं लागतं. मन उन्मन झाल्याशिवाय कृष्ण भेटत नाही. किती जणांचं मन उन्मन झालं म्हणाल?
हा राधेचं मन उन्मन झालं, गोपिकांचं मन उन्मन झालं, गोपाळांचं मन उन्मन झालं. ऐकूनी वेणूचा ऐकूनी वेणूचा ऐकुनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद. वेणुनाद आजही ऐकता येतो. वेणुनाद कुठून आणावं लागत नाही, पण वेणुनादात तुम्ही आपण रंग घालून घेण्यावर तयार होत नाही. वेणुनादाच्या रंगात जे जे रंगले त्यांचा जर विचार केला तर त्यांना मात्र प्रपंच हा पारखा झाला. वेणुनाद म्हणजे काय हो? वेणुनाद काय माहिती महाराज, वाचतायत गंध आहे. काय माहिती महाराज, काय वाचतायत गंध आहे. काय माहिती महाराज, पेटी वाचतायत गंध आहे. काय वेणुनाद माहित पडी आमले. वेणुनाद काय राहत पवा, हा काय राहतो वेणुनाद कुणलेच माहित नाही. जाऊ दे माती कीर्तन सराय नाही माहिती. निरंजन माला घट में फिरे दिन रात, निरंजन माला घट में फिरे दिन रात, निरंजन माला घट में फिरे दिन रात. उबरावे नीचे जावे सात सात भरता, उबरावे नीचे जावे सात सात भरता. घट में फिरे दिन रात, निरंजन माला घट में फिरे दिन रात. घट में फिरे दिन रात. वेणुनाद ऐकायचा असेल तर ज्यांनी वेणुनाद ऐकला त्यांच्याकडे जावं. पण ज्यांनी वेणुनाद ऐकला नसेल, ज्यांना वेणुनाद माहिती नसेल, त्यांना भगवंताचा वेणुनाद कळणार नाही. निरंजन माला घट में फिरे दिन रात. निरंजनाची जी माळा आहे ती रात्रंदिवस मात्र या देहामध्ये फिरत राहते. नाथबाबा म्हणतात ती माळा सुद्धा त्याला जाणू शकत नाही. 12 16 जणी हरीची नेनती, मनोनी फिरती रात्रंदिवस. 12 16 जणी हरीची नेनती, 12 16 जणी हरीची नेनती, 12 जणी हरीची नेनती, 12 16 जणी हरीची नेनती. शाळा वेणुनाद ऐकण्याची ही शाळा आहे. आणि या शाळेत ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतली त्यांना वेणुनाद कळायला लागला. पण ज्यांनी ऍडमिशन नाही घेतली, ज्यांनी मात्र प्रवेश नाही घेतला, त्यांना वेणुनाद कळणार नाही. 56 पिढ्या गेल्या तरी कळणार. किती पिढ्या? हा 56 पिढ्या जाऊ देऊ नका.
56 पिढ्यांचा विचार कराल तर अतोनात दुःख आहे. उर्वरित आलेल्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी तुम्हा आपल्याला वेणुनाद ऐकावा लागेल. आजही कृष्ण तुमच्या आपल्याशी बोलतो, तुमच्या आपल्याशी खेळतो, तुमच्या आपल्याशी चर्चा करतो, तुमच्या आपल्याशी मात्र टिंगल टवाळी देव केल्या वाचून राहत नाही. पण आम्हाला काही ते कळत नाही. ते कळावं म्हणून साधू महात्मांना सांगावं लागलं की बाबा, या आनंदाच्या भरात आम्ही मात्र रात्रंदिवस गाळावा. आमचा एक क्षण सुद्धा या आनंदापासून बाहेर जाऊ नये म्हणून आम्हाला देवा परत 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 जन्माला घाला. कितीतरी अनंत जन्म जरी आम्हाला भोगावे लागले तरी आम्हाला हा वेणुनाद ऐकल्या वाचून चैन पडणार नाही. अशा वेणुनादासाठी मात्र तुकोबारायांना कळून आलं की माझा कृष्ण परमात्मा, माझा कृष्ण सखा, माझ्या कृष्ण सख्याच्या नादात मी लागावं. आणि म्हणून जरी मी आता आजच्या दिवशी वैकुंठ गमन केलं, कारण तुकोबारायांना आजचा दिवस कुठला होता? वैकुंठ गमनाचा होता. काय आलं होतं घ्यायला? हा, तुकाराम 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 ज्यांनी केला हा पुरुषार्थ, ज्यांनी मात्र पंचम पुरुषार्थ साधला, कृष्ण भक्ती केली. आणि कृष्ण भक्ती केल्यानंतर मात्र त्यांना कळू आलं, देवा तुम्ही जरी मला वैकुंठात नेत असले तरी मात्र मला ते वैकुंठ गोड लागणार नाही. मला काय करावं लागेल तर अभंगाचं प्रथम चरण. उपदानिया पुढती भगवंतांच्या साक्षीने मात्र तुकोबारायांना सांगावं लागलं की देवा मी मात्र परत परत जन्माला येईल, परत परत जाईल. कारण हा दैवात काल्याचा आनंद मात्र वैकुंठात नाही. वैकुंठी गेल्यानंतर सुद्धा मात्र कुठेतरी पश्चाताप आहे. आढळप्रत ध्रुवाला भेटलं. ध्रुव खुश आहे का? तू म्हणतो एकलं राहणं पडत झालं.
एकला बटी बटी सुटला पी आणि जर हसणूक बी ते काय होई मग बटाजण आपल्याकडे देखते एकला एकला हसणं. पण संत महात्मे म्हणतात की ज्या ठिकाणी साधू महात्म्यांची किमय आहे, साधू महात्मे म्हणतात की बाबा जर का तुम्हा आपल्याला जीवनामध्ये देवाशी नातं जोडायचं असेल, देवाकडे जायचं असेल, घ्यात त्या घ्यात आतेने यावं. तू चोर सोडी तू गाडीवाला हा म्हणलेच जातील त्या ते पिक्चर नाही की सनी संत महात्म्यांचा निर्णय आहे. ते म्हणतात तुका म्हणे देव भक्तांचा संग तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. त्रिवेणीच्या ओघामध्ये जर जायचं असेल तर नामही असलं पाहिजे, देवही असला पाहिजे, भक्तही असला पाहिजे. अवचटे हा नरदेह पावला, नित्य तुम्ही आपण काला केला, मग श्रीकृष्ण मजला भेटला. जोपर्यंत काला करणार नाही आम्हाला रोज खिचडी खाला काय काय खाई राहील आम्ही खाऊ खाला काही आमले पचनी पडत नाही. संत महात्मे म्हणतात हा काला खा. या काल्याचा विचार करा. तो काला सकाळ खादा की रातले गाय पुईदास सकाळ भैर हरिनामाचा खिचडी तुम्ही आपण इथपर्यंत आलो. किती दूरवरून आलो, किती दूरवरून आलो. गुरुनी आलो मिगा दुःख झाले दारून इतकं हा या वया यथवरी होते हेची कारण. या कारणासाठी तुम्ही आपण आलो आणि हरिनाम काला झाल्या वाचून तुमचं आपलं कारण मिटणार. कोरे कारण करतील तुमनं पण ते कारण काम न लागावू नाही. पण हे कारण पाहिजे. हे कारण जर का समजून घेतलं तर तुमचा सुद्धा काला झाल्या वाचून राहणार. कोणले वाटस आपला काला वय असं कोणले वाटस पण आम्ही काला वय जायला पाहिजे बाबा. कोणले नाही वाटत पुन्हा काला कर असं आहे नाही ना. सगळ्यांनी वैष्णव बागडे मिळून केला काला संत जनी. सगळ्या वैष्णव बागड्यांना मिळवलं आणि त्या ठिकाणी काला केला. तो काला तुमचा आपला सुद्धा झाला पाहिजे. आणि जोपर्यंत काला होणार नाही तोपर्यंत परमार्थाची धुरा कडणार नाही. परमार्थिक धुरा कडावी. जीव शिवाचं ऐक्य व्हावं. ज्या दिवशी जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं त्या दिवशी जीवनातला काला. जर हा काला नाही केला तर येऊन वाया जायचं. ज्यांना ज्यांना मात्र काला करायचा आहे त्यांनी विलंब करायचा नाही. ज्यांनी विलंब केला त्यांचा काला होणार. महाराज काला काला काय मी रोज काला मोड देस, बोकड काला मोड देस, खुडमिच्चीना काला मोड देस, वंजाऱ्या खोडाना काला मोड देस. माले बटा काला मोडताय तर तुम्ही म्हणा काला करण सांगणार.
कुठला काला सांगा, कोणता चांगला आहे त्या मसला? कोणी चिना का वंदर खोडाना? हरी नामाचा खिचडी, हरी नामाचा खिचडी काला खरा. या सगळ्या काल्यांना गौण समजा, पण मुख्य काला हरिनामाचा खिचडी काला आहे. आणि म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं, मी परत जन्माला येऊ, उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. दही भातच काल सांगतेस, काल सांगते वंजाऱ्या खोडाना काला. त्यांना माहिती होत की दही आणि लाही हे प्रतीक आहे, परंतु त्यांचं जर का स्वरूप पाहिलं तर त्यांचा काला झालेला आहे. दह्याचं परत परिवर्तन दुधात होत नाही आणि लाहीचं परिवर्तन परत मात्र ज्वारीत होत नाही. तद्वत जीवाचं आणि देवाचं ऐक्य झालं की परत मात्र जीव रिवस येत नाही. आणि म्हणून तुम्हा आपल्याला ध्यास धरावा लागेल, संतांची कास धरावी लागेल, संतांना विचारावं लागेल, काही म्या उद्धार पावेन.